भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या दादरच्या डी सिल्वा शाळेत सायरन वाजवण्यात आलेला आहे। सकाळी 9च्या ठोक्याला सायरन वाजवून मॉक ड्रिलची तपासणी करण्यात आली। संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। यामध्ये युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। महाराष्ट्रात 16 शहरात मॉक ड्रिल होणार आहे। मुंबई, उरणसह तारापूर, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। दरम्यान जनतेला संभाव्य युद्धातील बचावाबाबत माहिती दिली जाणार आहे। मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आलंय। प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। उद्याच्या मॉक ड्रिलसाठीच्या तयारीला वेग आलाय। उद्या देशभरातील जनता युद्ध सरावाचा अभ्यास करणार आहे। यंदा 12वीच्या परीक्षेत मुंबई विभागात 90% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमधील 4,500 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक गुण मिळाले। 12वीच्या परीक्षेत मुंबई विभागातनं इंग्रजी विषयात सर्वाधिक मुलं अनुत्तीर्ण झाली आहेत। मुंबई विभागातनं इंग्रजी भाषा हा विषय 3,35,934 विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। त्यामधील 3,15,116 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। इंग्रजी भाषेतून उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 93.80% इतकं आहे। तर 20,818 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। 1,848 विद्यार्थी इंग्रजी पेपरलाच बसले नाही आहेत। मुंबईत 12वीच्या परीक्षेत यंदा 2,91,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यामुळे यंदाही पदवीच्या प्रथम वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस निर्माण होणार आहे। तर कॉमर्स शाखेचा कट ऑफ अधिक राहणार आहे। मुंबईच्या भाईंदरमधील एक निवृत्त लष्कर जवान वयाच्या 76व्या वर्षी 12वीची परीक्षा पास झालेत। गोरखनाथ मोरे वयाच्या 76व्या वर्षी कला शाखेच्या परीक्षेतून ते उत्तीर्ण झालेत। 32 वर्ष भारतीय नेव्हीत सेवा केल्यानंतर मोरे यांनी 12वीची परीक्षा दिली। शिक्षण मंडळानं पुढचे 8 दिवस समुपदेशकांची नियुक्ती केली। परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते। त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हे समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। महानगरपालिकेनं मीरा भाईंदरमधील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली। शहरात 38 अतिधोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये मीरा रोडमधील 16 तर भाईंदरमधील 22 इमारतींचा समावेश आहे। काही ठिकाणी इमारतींची पडझड होण्याचं प्रमाण वाढू लागलेलं आहे। परिणामी अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं धोकादायक इमारती पाडण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती सुरू केली। बदलापूरच्या बेलवलीमधील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मद्यपी गर्दुल्ल्यांचा वावर वाढला। या वास्तूंची अनेक वर्षांपासून डागडुजी केली नसल्यानं या ठिकाणी मद्यपी गर्दुल्ले फिरतात। त्यामुळे या वास्तूची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। बदलापूरच्या देवाभाऊ चष्म्याला जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून IAPBनं मान्यता दिलेली आहे। व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेकडनं हा 33 रुपयांचा सर्वात स्वस्त चष्मा सादर करण्यात आला। तर आता हा देवाभाऊ चष्मा अमेरिकेसह 140 देशांमध्ये पोहोचणार आहे। मुंबईत जमिनीच्या खरेदीत वाढ झाली। गेल्या वर्षभरात 407 एकर जमिनीच्या खरेदीचे व्यवहार झालेत। बांधकाम उद्योगाशी संबंधित संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातनं ही माहिती समोर आली आहे। मुंबई सेंट्रल हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्सप्रेस 22 डब्यांसह धावणार आहे। प्रवाशांच्या गर्दीमुळे या एक्सप्रेसला एक वातानुकूलित डबा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतलाय। पश्चिम रेल्वेकडनं हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील दहिसर ते काशीगाव दरम्यान पहिल्यांदा मेट्रो धावणार आहे। विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यानंतर गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होईल। त्यामुळे लवकरच दहिसर ते काशीगाव दरम्यान प्रवाशांना मेट्रोनं प्रवास करता येणार आहे। मुंबईच्या दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 या मार्गिकेवरील प्रवासी कागदी तिकिटांऐवजी डिजिटल तिकिटांना सर्वाधिक पसंती देत आहेत। या मार्गिकेवरच्या प्रवाशांच्या 65% प्रवासी डिजिटल तिकीटचा वापर करत प्रवास करत आहेत।
बेस्टला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनानं तिकिटाच्या दरात वाढ केली. बेस्टच्या तिकीट दरात दुपटीनं वाढ करण्याच्या निर्णयास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. ही दरवाढ गुरुवारपासूनच म्हणजे 8 मे पासून लागू होणार आहे. बेस्ट प्रशासनानं या संदर्भात अधिकृत परिपत्रक काढून याची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरण कामांचा अखेरचा टप्पा सुरू झालाय. तर काँक्रीट ओतण्याची कामं 20 मे पर्यंत पूर्ण करावीत. त्यामुळे 5 जून पर्यंत रस्त्याचं क्युरिंग आणि अंतिम कामं फिनिशिंग पूर्ण करता येतील असे निर्देशक श्री बांगर यांनी दिले. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शिक्षित तरुणांना विविध कंपन्या व्यवसायात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देतात. मुंबईमधील 769 तरुणांना या योजनेतून रोजगाराची संधी मिळाली आहे. देशात या महिनाभरात 22 लाख वाहनांची खरेदी झाली. ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन महासंघाने ही माहिती दिली आहे. चैत्र नवरात्र, अक्षय्य तृतीया, बंगाली नववर्षाच्या निमित्त वाहनांच्या खरेदीत वाढ झाली आहे. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असला तरीही मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाहीये. सद्यस्थितीचा विचार करता पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा प्रस्ताव मनपाच्या विचाराधीन नाहीये. त्यामुळे मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होईल अशा रीतीनं नियोजन केल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. वसई विरार शहरातील पाणी समस्या लक्षात घेता वाढीव पाण्याचं नियोजन करण्यासाठी खोलसापाडा 1 आणि 2 या धरणांची उभारणी केली जाणार आहे. त्यातील खोलसापाडा 2 या प्रकल्पाचं 80% काम पूर्ण झालं. त्यामुळे लवकरच शहराला आणखी 22 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. ठाण्यातील काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंदचा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. पाणी जपून वापरण्याचं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. मुंबईत 6 ते 8 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात पावसासह गारपिटीची शक्यता आहे. पुढचे 3 दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठाणे आणि पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय. शहरात ढगाळ वातावरण तसंच काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. विजांसह वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे. महाराष्ट्रात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. जानेवारी ते एप्रिल दरम्यान 185 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. डासांमुळे या रोगाचा फैलाव होतो. तर या आजारामुळे ताप, डोकेदुखी आणि सांधेदुखी होते. भारतातला कांदा आता दुबईला पाठवला जाणार आहे. पाकिस्तानमधून कांदा आयात बंदी केल्यानंतर कांदा दुबईला जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. हापूस हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पुढील 8 ते 10 दिवसांमध्येच आपल्याला हापूसची चव चाखण्याची संधी मिळणार आहे. लहरी हवामानामुळे यंदा हंगाम लवकर संपणार आहे. वाढत्या तापमानामुळे फुल उत्पादकांना फटका बसलाय. उन्हामुळे फुल खराब होत आहे. त्यामुळे फुलांच्या मागणी कमी झालेली आहे. मात्र डच गुलाब, जरबेरा, कार्नेशियन, आर्किड, जिप्सोफिला यासारख्या शोभिवंत फुलांची मागणी स्थिर आहे. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी EOW कडनं मुंबईत काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. घोटाळ्याप्रकरणी 5 कंत्राटदार, 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नदी गाळ उपसा कामात गैरव्यवहार झाल्यानं महापालिकेचं 50 कोटींचं नुकसान झालंय. वाशी परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय. शहरातील बार, हॉटेल आणि लॉजची झाडाझडती घेण्यात आली. तर नाकाबंदी करून 71 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. हे 7ही नागरिक वाशी या ठिकाणी राहण्यास होते. याबाबत पुढील तपास पोलीस करतायत. बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली. गेल्या 2 आठवड्यात लांबच्या भाड्यासाठी जवळचं भाडं नाकारणाऱ्या 48,000 रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 40 लाखांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिकच्या वापरावर बंदी असतानाही नवी मुंबईत सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू आहे.
यावर पालिकेच्या वतीनं कारवाई केलेली असून यामध्ये अवघ्या 4 दिवसांमध्ये 36 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून 30,000चा दंड वसूल केला. मुंबईवरून नवी मुंबईत प्लास्टिक पिशव्या आणल्या जात असताना 30 किलो साठा जप्त केला आहे. मुंबईतील दहिसर, गोरेगाव, कांदिवलीमध्ये अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याचं माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या कारवाईसाठी 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान 392 कोटींची वसुली केली. त्यामुळे महसूल शासनाच्या तिजोरीत 392 कोटींचा प्राप्त झाला. नवीन वाहनांची नोंदणी, विविध शुल्क आणि दंड आकारण्याच्या माध्यमातून आरटीओकडे हा महसूल प्राप्त झाला आहे. नवी मुंबईतल्या कोपरखैरण्यामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. गुन्हेगारी परदेशी नागरिकांचं अनधिकृत वास्तव्य, फरार आरोपींचा शोध घेणं यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यावेळी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस चकमकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भिवंडीत अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. शहरातून 3 मुलं बेपत्ता झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नवी मुंबईच्या पनवेलमधील करंजाडे परिसरात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यात 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. या 5ही बांगलादेशी नागरिकांनी बनावट ओळखपत्र बनवले होते. गेल्या वर्षात मध्य रेल्वे परिसरात दरोड्याच्या घटनांत घट झालेली आहे. एका वर्षात 73% दरोड्याच्या घटनांमध्ये घट झाली. पोलिसांची गस्त, तपास पद्धती यामुळे दरोडेखोरांवर जरब बसली आहे. मुंबईत वाहनांच्या चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 246 चोरीच्या गाड्या जप्त केल्यात. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कुंडलीत दोष असल्याचं सांगून लग्नाला नकार दिल्यानं 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. वसईमधली धक्कादायक घटना आहे. संबंधित तरुणीचे एका तरुणासोबत गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुंडलीत दोष असल्याचं सांगत मुलाच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीनं राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूरजवळ धावत्या ट्रकला आग लागली. या आगीमुळे ट्रकमधलं साहित्याचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात आलेली आहे. मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. भिवंडीतील परशुराम धोंडे टावरे स्टेडियमची दयनीय अवस्था झाली. या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. त्यासाठी सामाजिक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे. मुंबईतील वांद्रे ते दहिसर दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग द्विस्तरीय करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना ठाकरे पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे याबाबत मागणी केली. नवी मुंबईमधून 3 पाकिस्तानी नागरिकांना एक्झिट परमिट देऊन परत पाकिस्तानात पाठवलं. व्हिजिटर व्हिसावर हे नागरिक नवी मुंबईत आले होते. तर शहरातील 129 पाकिस्तानी नागरिक अद्यापही वास्तव्याला आहेत. देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय. जे लोक त्यामध्ये चढलेत ते दुसऱ्यांना आत येऊ देत नाहीयेत, असं वक्तव्य सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलंय. फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावं, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण का मिळू नये, असा सवालही कोर्टानं केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. आगामी 3 ते 4 महिन्यांमध्ये निवडणुका लागणार आहेत. ही परीक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाकडनं ओबीसींना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांटिया रिपोर्टनुसार नाही तर 27% ओबीसी आरक्षणासहित होणार आहेत, असं वक्तव्य ओबीसी याचिकाकर्ते मंगेश ससाणे यांनी केलं. त्यामुळे बांटिया कमिशननं ओबीसींच्या कमी केलेल्या 33,834 जागा पुन्हा मिळणार आहेत.
सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जुंपली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अर्थ खात्यावर ताशेरे ओढले. या विभागाचा निधी वळवल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.